मी मास्टर्स केलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणून. तिथे कॉलेज ऑफ फार्मसी पण आहे एक AISSMS ला. तर त्यानंतर तसं बघितलं मी असं नाही की मी जॉब नाही ट्राय केला. जॉब मी ट्राय केलेला आहे, पण जॉब न मिळाल्यामुळं 6 महिन्यानंतर आम्ही बिझनेस करायचा या दृष्टीने आम्ही विचार करायला लागलो. शर्व पॉलीप्लस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 4 डायरेक्टर आहे आणि 4ही फाउंडिंग डायरेक्टर आहे. म्हणजे 4 पण पहिलेपासूनच त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. आता 2017 मध्ये आम्ही इनकॉर्पोरेट केली होती कंपनी, शर्व पॉलीप्लस प्रायव्हेट लिमिटेड. आता कंपनीला 5 वर्ष होत आहे. कंपनी सध्या पुण्यामध्ये चिखलीमध्ये लोकेटेड आहे. सध्या आम्ही इथे रेंटेड आहे. आता आम्ही स्वतःच्या ओन जागेत आता जाणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. ते आम्हाला तिथे आमचं सगळं सेटअप आम्ही तिथे नेणार आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे का आम्ही बिझनेस साठी कुठून स्टार्ट केला, काय स्टार्ट केला. प्रत्येकालाच आजकाल तर स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योरशिप साठी बरेच जण ट्राय करत आहे की खूप जणांना जॉब नाही करायचा आहे, असं वेगवेगळ्या प्रत्येकाची आयडिया आहे. पण ते एक्झिक्यूट करताना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, राईट? येस सर. येस सर. तसं तर सध्या मी कॉलेज ऑफ फार्मसी मध्येच्या मुलांना लेक्चर देतो. हेच सगळ्यात म्हणजे मलाही थोडंसं असं आहे की मी तसा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये आहे. तर मी फार्मसीशी कसं रिलेटेड आहे मी तुम्हाला सेशनच्या शेवटी सांगेन. मॅडम पण सांगू शकतात की मी फार्मसीशी कसं रिलेटेड आहे. ते आपण सध्या थोडंसं यामध्येच गुपित ठेवू, शेवटी आपण बोलू त्याबद्दल. तर एंटरप्रेनरशिप म्हणजे एक जर साध्या डेफिनेशन मध्ये जर आपण बघितलं, टू सेटअप द बिझनेस म्हणजे ओन स्वतःची जी आयडिया असते ते बिझनेस मध्ये कशी क्रॅक करायची किंवा कसं कन्वर्ट करायचं. कारण आयडिया हे 100 पैकी 75 जणांजवळ सध्या आयडिया आहे, पण फक्त 25 जणच हे आहे की त्याला एक्झिक्यूट किंवा कन्वर्ट करू शकता, राईट? तुम्ही जे सगळेजण आहे त्यांच्याजवळ पण बऱ्याच आयडिया असणार आहे. आणि असं नाही की फक्त इंजिनिअरिंग मध्येच असं काही नाही की आपण बिझनेस किंवा फार्मसीमध्ये पण भरपूर सारे आपल्याला ऑप्शन्स आहे, भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे मार्केटमध्ये. त्या तुम्हाला फक्त ओळखायच्या आणि त्याला एक्झिक्यूट करायचं आहे. बिझनेस बाबतीत एक अजून पण आहे की आपण एकट्याने करायला पाहिजे की पार्टनरशिप मध्ये करायला पाहिजे की ग्रुप मध्ये करायला पाहिजे. हा पण बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम असतो, पण असं काही नाहीये. तुम्ही इंडिव्हिज्युअली पण करू शकता, तुम्ही पार्टनरशिप मध्ये पण करू शकता. आजकालच्या आपल्या मार्केटमध्ये स्टार्टअप भरपूर आहे. आता तुम्ही सध्या जो सोनीवर जो शो सुरू आहे शार्क टँक, तुम्ही बघत असालच. हॅलो. येस सर. येस सर. त्यामध्ये तुम्ही बरेच बघत की आयडिया कशा, बऱ्याच लोकांच्या आयडिया, प्रत्येकाचा फायनान्स नाही आहे, पण आयडिया असल्या बिझनेसला तरी फायनान्स नाही आहे, त्यासाठी ते तिथे गेलेले असतात. त्यातूनही तुम्हाला बऱ्याच आयडिया मिळते. आता जर आपण बघितलं की बाबा आयडिया ऑफ बिझनेस जर करायचं, जसं आम्हाला काही खूप बाबा आजूबाजून आम्हाला काही जो आम्ही पुण्यामध्ये जो बिझनेस करतो आहे, माझा प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग म्हणजे ऑटोमोबाईलचे जे पार्ट्स असतात प्लास्टिकचे, 2 व्हीलर 4 व्हीलर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, तुमच्या फार्मसी लॅबमध्ये पण बरेच असे प्लास्टिक कंपोनंट असतात की जे इंजेक्शन मोल्डिंगचे असतात. एक इंजेक्शन मोल्डिंग एक प्रोसेस आहे ज्यामधून तो प्लास्टिकचे पार्ट्स बनतात. याची आपली कंपनी आहे. तर तिथून आम्ही वेगवेगळ्या ओईएम्सला सप्लाय करतो. टाटा, महिंद्रा, इलेक्ट्रॉनिक म्हणजे सॅमसंग, LG या सगळ्यांना आम्ही वेगवेगळे पार्ट सप्लाय करतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं की बाबा जर तुम्हाला बिझनेसच जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही असं नाही की तुम्हाला का भरपूर साऱ्या आयडिया वगैरे असं पाहिजे. तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये अशा बऱ्याच बिझनेस आयडिया आहे का ज्या आयडिया तुम्हाला फक्त कन्वर्ट करायचा एक हे असतो ऑप्शन, तुम्हाला एक्सप्लोर करावा लागतो. जसं आम्हाला पण असं स्टार्टिंगला आम्ही इंजेक्शन मोल्डिंग करणार असं काही आमचं डिसाईड नव्हतं. आम्ही 4 जण असताना की आमच्या एका रेफरन्समध्ये एक प्लास्टिकची वेगळी कंपनी होती, त्यामध्ये आम्ही गेलो, तिथे आमचं रेग्युलर इंटरॅक्शन झालं. त्यानंतर आम्ही मार्केट सर्व्हे केला की बाबा या जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे यामध्ये काय आपण करू शकतो. तर त्यामध्ये आम्हाला हे माहित झालं की आम्ही इंजेक्शन मोल्डिंगची कंपनी आम्ही स्टार्ट करू शकतो. त्या दृष्टीने मग आम्ही
त्या मार्केट सर्व्हे केला, त्याला काय लागू शकते, किती फायनान्स लागू शकते, कसं रजिस्ट्रेशन करावं लागेल, या सगळ्या वेगवेगळे क्वेश्चन जसे तुम्हाला असतात तसे ते आम्हाला पडले. राईट? येस सर. Yes, sir. तर जर तुम्ही म्हटलं की बाबा एखादी तुम्हाला आयडिया आहे आणि तुम्हाला आता ते कन्वर्ट करायचे, त्यासाठी बेसिकली जर बघितलं सगळ्यात इम्पॉर्टंट का तो तुमचा प्रोडक्ट आहे की तुम्हाला सर्व्हिस बेस्ड. जसं इंडस्ट्रीमध्ये दोन बेसिक कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेली आहे इंडस्ट्री. एक तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, एक तर सर्व्हिस इंडस्ट्री. मॅन्युफॅक्चरिंग जर असलं तर तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रोडक्ट पाहिजे जो मार्केटमध्ये तुम्हाला B2B किंवा B2C, जसं तुम्हाला डायरेक्ट एक तर तुम्हाला त्या कंपन्यांना द्यावा लागतो, नाही तर तुम्हाला मार्केटमध्ये डायरेक्ट तुम्ही सेल करू शकता. राईट? येस सर. आणि सर्व्हिस बेस म्हणजे जसं तुम्ही IT कंपन्या आहे, जशा कॉम्प्युटर सर्व्हिसेस, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस, म्हणजे हाऊसकीपिंग सर्व्हिस, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस, हे झाली सर्व्हिस बेस इंडस्ट्री. तुम्हाला पहिले डिसाईड करावं लागेल का तुमचा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. दोन्ही इंडस्ट्रीज, दोन्ही याला सेम प्रोसेस, सेम इनकॉर्पोरेशन, सेम रजिस्ट्रेशन, सगळा भाग सेमच असतो. फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला तुम्हाला लँड, जागा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लागतात. जर तुम्ही जर म्हटलं की बाबा जसं आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर आम्ही सगळ्यात स्टार्टिंगला आम्हाला हे जेव्हा आमची आयडिया हे झाली, फायनल झाली की बाबा आपल्याला इंजेक्शन मोल्डिंग या कंपनी यासाठी आपल्याला कंपनी इनकॉर्पोरेट करायची आहे, तर आम्ही सगळ्यात पहिले एक मिटकॉन म्हणून तुम्ही ऐकलंय का सगळ्यांनी? कन्सल्टन्सी. हॅलो, मिटकॉन तुम्ही ऐकलंय का? मिटकॉन. तर मिटकॉन एक अशी कन्सल्टन्सी आहे की जिथे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहे. त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला हे शिकवलं जाते की तो कोर्स कशासाठी आहे, काय आहे, तुम्हाला त्याच्या समोर जो बिझनेस त्यासाठी तुम्हाला करायचा आहे तिथे तुम्हाला आयडिया दिली जातात. तुम्हाला तिथे बँकिंगचे लोक आणले जातात, इंडस्ट्रीचे लोक आणले जातात, तिथे तुम्हाला ते सगळं एक्सपोजर मिळते की बाबा समोर काय करायचं आहे. तर आमच्याच 4 जण जे आहे, आम्ही डायरेक्टर, प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, त्याच्या दोघांनी आम्ही तो कोर्स केला. तिथे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर झाल्या की इंडस्ट्रीमध्ये काय लागतात, कोणत्या मशीन्स लागणार आहे, काय लागणार आहे, त्यासाठी फायनान्स काय लागणार आहे. त्यामधून आम्हाला बरेच नॉलेज मिळालं. तर तुम्हाला पण एक जर तुम्ही नोट करू शकले तर तुम्ही करून घ्या. मिटकॉन म्हणून आहे, तिथे वेगवेगळे कोर्सेस आहे. तर आम्हाला ते We used to organize 3 days workshop with the Midcon, but last 3 years we have not organized due to COVID-19 and all this pandemic. So Yes, again yes. in this month there is a planning, and it's obvious Midcon is always busy. I mean it's Yes. a very busy firm. So we Yes, are yes. in process of taking their dates, and Yes. might be this will enroll in that. येस मॅम, येस Yes. मॅम, इट्स गुड. म्हणजे त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. आणि महत्वाचं म्हणजे मिटकॉनचं जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळते ते तुम्हाला समोरून कशात कामात येते ते मी तुम्हाला आता हळूहळू सांगतो. जर समजा तुमचं एक फायनल झालं किंवा सगळे जे तुमचं पार्टनरशिप असो किंवा तुमच्या ग्रुपमध्ये झालं किंवा इंडिव्हिज्युअली जर तुम्हाला बेसिक कोणत्याही जर तुम्हाला प्रोडक्ट तुमची किंवा सर्व्हिस तुम्हाला सेल करायची तर तुम्हाला एक कंपनी म्हणून किंवा एक फर्म म्हणून पहिले रजिस्टर करावं लागते. तर त्यामध्ये 3 टाईप येते कंपनी रजिस्टर मध्ये. एक तर प्रोप्रायटर, म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल जर असलं तर. दुसरं पार्टनरशिप, म्हणजे जर तुम्ही दोघं एक पेक्षा जास्त जर असलं तर तुम्ही पार्टनरशिप करू शकता किंवा प्रायव्हेट लिमिटेड फर्म करू शकता. जसं आम्ही म्हणजे जर आमची केस जर पकडली तर ते आहे प्रायव्हेट लिमिटेड फर्म. सो आम्ही 4 डायरेक्टर आहे. तर प्रायव्हेट लिमिटेडसाठी एकच कंडिशन आहे, एक पेक्षा जास्त तुम्हाला त्यामध्ये डायरेक्टर असावा लागतो, कारण त्या शेअर्स असते. पार्टनरशिपमध्ये शेअर्स नसतात. पार्टनरशिपमध्ये हे लिमिटेड लायबिलिटी असते. त्यामध्ये तुम्हाला जे सगळे रेग्युलेशन होत आहे ते सगळे गव्हर्नमेंटचे मेन रेग्युलेशन किंवा मार्केटमध्ये जर एक्सेप्टेबिलिटी जर तुम्ही चेक केली तुमच्या या फॉर्मेशनची, त्याची प्रायव्हेट लिमिटेडची सगळ्यात जास्त आहे. प्रोप्रायटरची, पार्टनरशिप आणि प्रायव्हेट. तर प्रायव्हेट लिमिटेड जास्त वेटेज आहे. तर तुम्हाला जसं तुम्ही म्हटलं की तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर समोरचं जी कंपनी असते किंवा कोणती पण फर्म आहे ते तुम्हाला थोडी जास्त प्रमाणात रिकॉग्नाइज करते. जर प्रोप्रायटर जर शिप म्हटलं तर ते इंडिव्हिज्युअल साठी असते. त्यासाठीचे जे सगळे रजिस्ट्रेशन आहे ते वेगळे आहे, पार्टनरशिप साठी वेगळे आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड साठी वेगळे आहे. तर तुम्ही जर प्रोप्रायटरशिप असलं तर त्याला जर बेसिकली जर एक सिंगल डॉक्युमेंट जर म्हटलं तर तुम्हाला एक
शॉप ऍक्ट लायसन म्हणून तुम्हाला काढावं लागते, जे तुम्हाला कुठे पण जिथे आधार कार्ड लिंक वगैरे जे जे छोटे मोठे ऑफिस असतात ते तुम्हाला तिथे ते काढून मिळते. पण जेव्हा आपण पार्टनरशिप मध्ये किंवा प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जातो, तेव्हा तुम्हाला जो कोणी तुमचा सीए किंवा जनरली जे चार्टर्ड अकाउंट्स असतात त्यांच्याजवळ तुम्हाला जावं लागते. तुम्हाला सांगावं लागेल का आम्ही इथले एवढे पार्टनर आहे, आम्हाला याची कंपनी एक फॉर्म करावं लागते. त्यांचे जे काही रेग्युलेशन असतात, गव्हर्नमेंटचे चार्जेस असतात, ते तुम्हाला पेड करावं लागतात. नॉमिनल चार्जेस असतात, ते तुम्हाला कंपनी पार्टनर म्हणजे LLP फॉर्म करून देतात. सेम प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्हाला डायरेक्टर म्हणून तुम्हाला एक नेमावं लागतो. जसं 4 डायरेक्टर असले तर 4 डायरेक्टरचे तुम्हाला किती किती शेअर्स ठेवावा लागतो. जर तुम्ही 2 डायरेक्टर असला आणि दुसरा जर जो डायरेक्टर असेल तुम्हाला फक्त नॉमिनली म्हणून घेऊ, तर तुम्हाला त्याला 1% असं किंवा 2 असं किती पण तुम्ही देऊ शकता, आणि बाकीचे शेअर्स जे तुम्ही ऍक्टिव्ह पार्टनर आहे ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. तुम्हाला सगळं ऑडिबल आहे ना? Yes, sir. Yes, sir. Yes, हा. madam, sir. Very हा, audible हा, and smoothly हा. running. Yes. ओके. सो जसं तुम्ही आता जसं प्रायव्हेट लिमिटेड गेलं, तर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बेसिकली माझं ते एक सजेशन आहे, जो कोणी भविष्यात याच्यानंतर जर कोणाला बिझनेस करायचा असेल तर त्यांनी प्रायव्हेट लिमिटेडच करा. जर आपल्याला बाहेरच्या कंपन्यांशी किंवा जगातल्या कंपन्यांशी जर तुम्हाला जर कॉम्पिटेट करायचं तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड फर्मच इनकॉर्पोरेट करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर जसं प्रायव्हेट लिमिटेड साठी तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळतो, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मिळतो, त्याला MOA म्हणतात, आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणतात, त्याला AOA म्हणतात. तर ह्या 3 बेसिक डॉक्युमेंट आहे तुम्हाला कंपनी फॉर्म करायसाठी. हे तुम्हाला तुमचा जो कोणी चार्टर्ड अकाउंटंट असेल त्याला हे माहित आहे. तुम्ही जरी सांगितलं त्याला की आम्हाला एक कंपनी म्हणून फॉर्म करायची आहे, तो तुम्हाला स्मूथली तो कंपनी फॉर्म करून त्याचे काही जे गव्हर्नमेंटचे चार्जेस असतात ते चलांवर तो भरून देतो, आणि त्याची जी काही नॉमिनल फी तो ते घेतो. जसं तुमचं एकदा तुमची कंपनी फॉर्म झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला आजकाल इंडियन गव्हर्नमेंटचं MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज म्हणून एक प्रोग्राम आहे. हा जुना प्रोग्राम आहे, पण आता त्याला बरेच त्याला त्यांनी एक्सप्लोर केलं आहे, आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत. तुमची कंपनी जर इंडियात असेल तर तुम्ही एक MSME म्हणजे त्यामध्ये 3 डिवायडेशन केलेलं आहे. मायक्रो म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 50 लाखापेक्षा कमी आहे, स्मॉल म्हणजे त्याचा 1 करोड पर्यंत आहे, आणि 1 करोड ते 5 करोडच्या वर जर असला त्याचा याच्यात जातो, मीडियम मध्ये जातो. त्याचे वेगवेगळे फायदे आहे. जर तुमचं MSME असलं तर तुम्हाला तुमचे फायनान्शियली तुम्हाला बरीच हेल्प होते, सबसिडी मिळते. फक्त MSME असायला पाहिजे तुमची फर्म. MSME तुमची प्रोप्रायटरशिप पण असू शकते, तुमची पार्टनरशिप पण असू शकते, आणि प्रायव्हेट लिमिटेड, तुम्ही तिन्ही यामध्ये तुम्हाला MSMEचं रजिस्ट्रेशन मिळू शकते. तुम्ही हे सगळे जर MSME उद्यम, आता त्याला उद्यम असं म्हणतात, उद्यम रजिस्ट्रेशन, ते तुम्ही स्वतः पण इनकॉर्पोरेट करू शकता. फक्त तुम्हाला कंपनी फक्त हे तुम्हाला तुमच्या CA कडून इनकॉर्पोरेट करावं लागेल. याच्या पुढे समजा आता जर तुमची मॅन्युफॅक्चरिंग बेस, आपण असं पकडू, मी सर्व्हिस बेसवर येतो, पण पहिले मॅन्युफॅक्चरिंग. जर मॅन्युफॅक्चरिंग असलं तर तुम्हाला जागा सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्हाला जागा किती लागते, तुम्ही कोणता बिझनेस, जर तुम्ही बिझनेस निवडता त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज येतो की तुम्हाला किती, बेसिकली पहिले स्टार्टअपला तुम्हाला किती जागा पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही सध्या स्टार्टिंगला एकदम MIDC ला न जाता तुम्ही रेंटेड पण जागा तुम्हाला मिळू शकते. जसं पुण्यामध्ये आपल्या जर विदर्भ रिजन मध्ये तर आहेच, पण पुण्यामध्ये जर सांगितलं गेलं तर अशा बऱ्याच जागा आहेत ज्या नॉन MIDC मध्ये पण तुम्ही बिझनेस करू शकता. गव्हर्नमेंटने आता असे काही रेस्ट्रिक्शन नाही टाकले आहे, एक्सक्लुडिंग काही अपवाद वगळता मॅक्झिमम इंडस्ट्री तुम्ही रेसिडेन्शियल एरियात पण पुण्या मुंबई साईडनी आहे. जसं आमचं पण जे सध्याचं स्टार्टअप होतं ते तुम्हाला आमचं याच्यात होतं, रेसिडेन्शियल एरियात होतं. जर तुम्हाला आता जसं आमचा बिझनेस वाढल्यानंतर आता आम्हाला याची गरज भासली MIDC लँडची, तर आम्ही MIDCच्या जागेत गेलो. त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. एकदा तुमची जागा झाली, तुमची कंपनी फॉर्मेशन झाली, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जे गोष्ट आहे ते म्हणजे बँकिंग. प्रत्येकाला फायनान्शियल असिस्टन्स हे लागतातच. कोणताच बिझनेस विदाऊट फायनान्स स्टार्ट होऊ शकत नाही. एक तर तुमची इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट प्लस लोन बँकेचं. तर बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की बँक तुम्हाला पैसे देत नाही, बँक कोणाला एकदम लोन नसते, असं नाही आहे. आजकालच्या बँका खूप ऍक्टिव्ह झालेल्या आहे, प्रायव्हेट असो की पब्लिक सेक्टर बँक असो. आमची तर
आमचं इंडिव्हिज्युअल सांगायचं बघितलं तर आम्हाला तर ग्रीन फील्ड म्हणजे आमचं काही नसताना बँकेने आम्हाला लोन दिलेलं आहे. त्यासाठी फक्त तुमचा बँकेच्या जेव्हा तुम्ही बँकेत जाता तेव्हा तुमचा अप्रोच हा बरोबर असला पाहिजे. म्हणजे तुमची फाईल तुम्ही कशी पुटअप करता बँकेकडे, तुम्ही काय रेफरन्सेस लावता हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर जेन्युन जर असणार तर बँक तुम्हाला 101% हे लोन देतेच. याबद्दल कोणती शंका नाहीये. फक्त फाईल पुटअप करताना तुमचं क्वालिफिकेशन, तुमचा अप्रोच, तुमचं मार्केटिंग, तुम्ही मार्केट तुमची आयडिया काय आणि मार्केटचा तुम्ही किती सर्वे केलेला आहे हे बँक 100% बघतो. तर जसं तुम्ही बँकेत केलं, जसं आम्ही आमची कॅनरा बँक म्हणजे तुम्हाला सांगायचं आम्ही कॅनरा बँकेत आमची फाईल पुटअप केली होती. इट इज अ पब्लिक सेक्टर बँक, इट इज अ बिग पब्लिक सेक्टर बँक. पण आम्हाला बँकेने पहिल्यांदाच म्हणजे फ्रेश लोन आम्हाला दिलेलं आहे, कारण आमची फाईल आम्ही पुटअप करण्याचा जो प्रकार होता तो एकदा राईट वेनी होता. त्याच्यामुळे आम्ही आम्हाला बँकेने लोन दिलं. जर तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा तुम्हाला बँकेत गेल्यावर एक बेसिकली अकाउंट हे एक करंट अकाउंट, एक सेव्हिंग, जसं तुमचं प्रत्येकाचं एक सेव्हिंग अकाउंट असते ना, तर आपल्याला त्या तुमचा बिझनेस आहे तर तुम्हाला एक करंट अकाउंट काढावं लागते. तर बँक एकदा तुम्ही बँकेत गेले आणि बँकेत तुम्ही फाईल पुटअप केली तर बँक तुम्हाला हळूहळू काय कसं कोणते डॉक्युमेंट लागेल, त्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट लागेल, तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. प्रोजेक्ट रिपोर्ट की बाबा तुम्हाला काय करणार आहे, तुमचं प्रोजेक्शन काय पुढच्या 5 म्हणजे कंपनी इनकॉर्पोरेट केल्यावर, कंपनी स्टार्ट केल्यावर तुमचे पुढचे काहीतरी हे असतात ना की बाबा मला एवढा माझं प्रोडक्शन होणार आहे किंवा माझा एवढा सेल होणार आहे, माझे हे कस्टमर असू शकतात. बँकेला फक्त प्रोजेक्शन पाहिजे असतात. जर तुम्ही जेन्युअनली पुटअप केलं तर बँकेला पण तुम्हाला विश्वास पडतो आणि बँक तुम्हाला लोन द्यायला तयार होते. पण प्रत्येक बँक जेव्हाही लोन देते तेव्हा तुमचा एक मार्जिन मनी असतो, जो तुमचा स्वतःची इन्व्हेस्टमेंट असतो ते तुम्हाला करावीच लागते. एकदा हे झालं, एकदा तुमची बिझनेस सुरू झाला, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो का मार्केटिंग. म्हणजे मार्केटिंग एक एक दोन मार्केटिंगचे 2 प्रकार असतात. एक बिफोर बिझनेस स्टार्ट आणि एक बिझनेस स्टार्ट झाल्यावरचा मार्केटिंग. दोन्ही याचा फरक वेगळा आहे. कारण बिझनेस स्टार्ट व्हायच्या आधी तुम्ही जेव्हाही लोकांजवळ जाणार म्हणजे ज्या कंपन्यांजवळ जाणार किंवा लोकांजवळ, तर लोकांना तुम्हाला फक्त ते तुम्ही हेच म्हणू शकता की आम्ही हे करणार आहे. पण कसं करणार आहे, काय करणार आहे हे तुमची कंपनी फॉर्म झाल्यावर, तुमचं प्रोडक्शन स्टार्ट झाल्यावरच तुम्ही हे त्यांना सांगू शकता की बाबा किती होणार आहे. त्याच्यामुळे मार्केटिंग बिझनेस स्टार्ट व्हायच्या आधी आणि बिझनेस स्टार्ट झाल्यावर हा 2 वेगवेगळे प्रकार आहे, हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. जसं मार्केटिंग आधी जाताना तुम्हाला कोणी ओळखत नसते, त्याचे पण कोणाच्या रेफरन्स मधून जाता, कसं जाता तुम्ही राईट वे, म्हणजे बँक असो कंपनी असो की कोणते, तुमचं राईट वे पुटअप करण्याचा जो वे असतो ना तो राईट असला पाहिजे. समोरच्याला तुम्ही जेन्युन वाटले पाहिजे तर खरंच तुम्हाला करायची इच्छा आहे. नाही झालं किंवा झाला हा नंतर बघा, पण तुम्ही जेन्युन असायला पाहिजे बिझनेसमध्ये. त्यात स्टार्टअप असलं तर 100% तुम्ही समोरच्याशी खोटं नाही बोलू, कारण तुम्ही जर काही खोटं बोलत गेले तर ते तुम्हाला ओळखतात आणि ते तुम्हाला बिझनेस द्यायला थोडेसे हरकत घेतात. तर जसं स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा स्टार्टअप करता तेव्हा बरेच हर्डल्स असतात. म्हणजे त्याला पण एक लिमिट पण नाही आहे त्या हर्डल्स येतात. पण असं नाही की हर्डल्स आले तर आपण थांबायला पाहिजे. जर तुमची आयडिया जर खरंच वर्कआउट, जर तुम्हाला जर स्वतःचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला 100% मार्केट एवढं व्हास्ट, एवढं मोठं, आणि शक्यतो मार्केट हे आपण जर माझ्या मते तर मार्केट हे तुमचं इंडिया किंवा असं लोकल नाही आहे, जगालाच एक आपण मार्केट पकडायला पाहिजे. जसं आम्ही एवढ्या कमी वर्षात आम्ही ऑलरेडी एक्सपोर्ट करणं चालू केलं. आजकाल इम्पोर्ट एक्सपोर्ट पण खूप खूप इझी झालेलं आहे. तुम्ही गव्हर्नमेंटचे जेवढेही तुमचे स्कीम आहे ते एवढ्या इझिली अवेलेबल आहे, एवढ्या इझिली अप्रोचेबल आहे. अवेलेबल तर आहेच, अप्रोचेबल आहे. तुम्हाला लगेच मेल रिप्लाय येतो, तुम्हाला लगेच प्रत्येक गोष्टीची अवेलेबिलिटी होते. त्याच्यामुळे तुम्ही सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्हाला बिझनेस करणं खूप इझी सध्याच्या सिच्युएशनला झालेलं आहे असं मला पण वाटते. कारण आम्ही 5 वर्षा पहिलेच आमचं बिझनेस स्टार्टअप आणि आताच याच्यात पण खूप फरक पडलेला आहे. आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे. तुम्हाला कोणत्या ऑफिसेस मध्ये जायचं काम नाही पडत, कोणाला पैसे द्यायचं काम नाही पडत, कोणालाच काही द्यायचं. जर आता तुमचा जर फार्मसी म्हणजे जे तुम्ही आहे आता सगळेजण स्टुडंट, त्याबद्दल जर विचार केला तर फार्मसी जर म्हणायचं काम पडलं तर मला जेवढं नॉलेज आहे फार्मसी असं नाही आहे की जिथे तुम्हाला लोकांची फार्मसिस्टची गरज आहे. अशी ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्री आहे
का तिथे फार्मसिस्टची गरज भासते. गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट कंपन्या असो की बाहेर असो, अशा बऱ्याच जागी फार्मसिस्टची गरज भासते. फार्मसिस्ट म्हणून तुम्ही बिझनेस जर विचार केला तर तुम्ही मेडिकल आहे, आता एक जो फार्म डे वगैरे तुमचा कोर्स आलेला आहे, तुम्ही ते पण तुमच्या याच्यात बरेच आता लेटेस्ट त्यात बरेच एक्सप्लोर करू शकता. तुम्ही बाहेर म्हणजे देशाच्या बाहेर तर बरेच ऑप्शन्स आहे, तिथे पण बरेच फार्मसिस्टची रिक्वायरमेंट भरपूर आहे. आता तर पहिल्यापेक्षा जास्त रिक्वायरमेंट वाढलेली आहे फार्मसिस्ट लोकांची. आणि या ज्या मोठ्या कंपन्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांना तुम्ही बरेच वेंडर होऊ शकता. असे माझे बरेच मित्र आहे मुंबईला की जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होते पण त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्यांना ते वेगवेगळे सप्लाय करत आहे. त्यामध्ये तुमचे इन्स्ट्रुमेंट पॅनल असो किंवा या सगळ्या जे मेडिसिन्स तयार करण्याला ज्या सगळे इन्स्ट्रुमेंट किंवा जे पॅनल्स वगैरे लागतात ते त्यांना तयार करून देतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या फार्मासिस्ट लोकांना पण तेवढ्याच हे आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, चान्सेस. असं नाही की फक्त इंजिनिअरिंग, तसं तुम्ही फार्मसिस्ट लोकांना पण भरपूर चान्सेस आहे इथे बिझनेसमध्ये, हे मला अजूनही वाटते. येस मॅम. Okay. हॅलो. Yes. Should I start with question answer session? येस sir? येस, म्हणजे मला वाटतं तेच बेसिकली Yes, करा, yes, म्हणजे actually, मी त्याला सांगू शकतो. yes, it is important session. So, Aditya, are you present? Yes, ma'am. So you can ask the question. Yes. सर, आपण ज्या वेळेस बँकमध्ये जातो तर प्रिलिमिनरी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागते. हो. तर तो सीएच बनवते की दुसरं कोणी? नाही, सगळं सीए बनवतोय. फक्त सीए ला आपल्याला इनपुट द्यायचे की तुमची आयडिया काय आहे, तुमचं मार्केटिंग. जर तुम्ही 10 कस्टमर जर शोधले असेल तर 10 कस्टमरचं रिक्वायरमेंट काय असू शकते बेसिक. जेव्हा तुम्ही ग्रीनफील्ड तुमचा प्रोजेक्ट असतो, तुम्ही पहिल्यांदा स्टार्टअप करता, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला फक्त प्रोजेक्शन द्यावं लागतात. ऍक्च्युअली व्हॅल्यू तुमच्याजवळ नसतेच, तर फक्त ते प्रोजेक्शन तुम्हाला सीए ला द्यायचं. सीए प्रोजेक्ट रिपोर्ट पण म्हणून देतो. सीए कंपनी म्हणजे ऑलमोस्ट तुमची 100% कंपनी हे सीए स्टार्ट करून देतोच. सर, जे तुम्ही म्हटलं की प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सुरू करणं थोडं बेटर आहे कंपनी, तर त्या कंपनीत 1% पण असला तरी चालते का? हो हो, फक्त एक पेक्षा जास्त माणूस असला म्हणजे व्यक्ती असले पाहिजे. ते लेडीज असू शकतात, जेंट्स असू शकतात, तसं काही नाही आहे. आणि त्याला तुम्ही एक मिनिमम 1% तरी तुम्हाला शेअर द्यावा लागतो. 99% तुम्ही ठेवू शकता. 99% म्हणजे 51% जरी तुमचे शेअर असले तर त्या कंपनीचे ओनर तुम्हीच असता. तर एका व्यक्तीजवळ जर 50 पेक्षा म्हणजे 51% शेअर्स असले तर त्या कंपनीचा ओनर ऑथॉरिटी हे तुमच्याजवळ राहते. सर, माझ्या मनात अर्थ होता की कंपनी मी स्टार्ट केली सपोज, तर त्या कंपनीमध्ये वर्किंग मध्ये एकच पर्सन आहे, तर तसं चालते का? मग तुम्ही 1% शेअर तुमच्या आईला देऊ शकता, तुम्ही वडिलाला देऊ शकता, तुमच्या भावाला देऊ शकता. जर पण तुम्हाला 1% शेअर म्हणजे एक पेक्षा एक्स्ट्रा एक जण पाहिजे, म्हणजे फक्त एकटा असून चालणार नाही, तुम्हाला मिनिमम 2 जण पाहिजे. सर, जेव्हा आपण कंपनी टाकतो तर कुठून ऍडव्हान्स मध्ये घेणं आवश्यक असते का पहिले, की काय पेमेंट? तू फायनान्शियल असिस्टन्स बोलतोय का? नाही, प्रोडक्ट. आता मी एक प्रोडक्ट बनवलं, त्याचे ऍडव्हान्स बुकिंग कोणी करून ठेवायचं? तू एक्झाम्पल, जर समजा तुझी एक आयडिया झाली, तुझा एक प्रोडक्ट रेडी झाला, पण तुला प्रोडक्ट जर रेडी झाला तर याचा अर्थ तू कोणाला तरी देणार आहे ना, बरोबर? हॅलो येस येस आदित्य. तर तू त्या ज्यांना देणार आहे त्यांना तुला विचारावं लागेल ना की तुम्ही किती प्रोडक्ट घेणार आहे किंवा काय घेणार आहे. जर फक्त त्या कंपनीसाठी जर तुला बनवायचं असेल, समोरची जी रिक्वायरमेंट आहे तुला तुझ्या जवळच घ्यायची असेल तर तू तुला ऍडव्हान्स देईल. जर तुला तो पहिल्यांदाच कोणाला सेल करायचा तर तो ऍडव्हान्स नाही देणार पैसे. आणि सर, जे आपण कंपनी टाकू तर ते सिव्हिल वर्क, मशीन, इन्स्ट्रुमेंट हे पहिलेच आणून ठेवावं लागणार ना इन्स्पेक्शनच्या वेळेस? हो हो, ते तुला पहिलेच विकत घ्यावं लागणार. आणि सपोज ते नाही घेतले आपण तर मग इन्स्पेक्शन मध्ये ते कॅन्सल करतात का कंपनी? नाही, जर तू हे विश्वास देऊ शकला का मी हा प्रोडक्ट मी बनवून तुम्हाला टाइमलाईन मध्ये देऊ शकतो, तर ते तुम्हाला
काही कंपन्या विचारणार की तू कुठून आणतो. तू जर सध्याचं जर तुला स्टार्टिंगला तुला फायनान्शियल असिस्टंट असेल किंवा तुझी हिंमत नसेल होत, तर तू बाहेरून कोणत्या तरी आउटसोर्स करून ते काम करून ते कंपनीला देऊ शकतो. एकदा तुझी ऑर्डर स्ट्रीमलाईन झाली त्यानंतर तू ते स्वतः फॉर्म करू शकतो, सगळे विकत घेऊ शकतो. आणि जे आपण मार्केट सर्वे खूप इम्पॉर्टंट असते कोणत्याही कंपनीमध्ये, Right. तर तो मार्केट सर्वे कशा पद्धतीने करायला पाहिजे? मार्केट आजकाल तर प्रत्येक गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे आता तरी पहिल्या का राहिलं नाही, तुम्हाला पहिले ऑनलाईन प्रत्येक गोष्ट मिळू शकते. कोणत्या किती कंपन्या आहे, कोण काय सप्लाय करतोय. फक्त एकच आहे की त्या मार्केट सर्वे झाल्यावर ज्या कंपनीला तुम्ही टार्गेट करत आहे तिथे तुम्हाला एंट्री भेटणं खूप महत्वाचं आहे. Yes. Any more question, Aditya? No ma'am. Okay. Any one of you want to ask questions? सर MIDC मध्ये जागा घेण्याची कोणती प्रोसेस? हा, MIDC मध्ये जागा घेण्याची प्रोसेस आता सिंगल विंडो क्लिअरन्स आलेला आहे. तुम्ही MIDC मध्ये जाऊन हे ऑनलाईन पण तुम्ही कुठेच कोणत्याच MIDCच्या ऑफिसमध्ये जायचं काम नाही. MIDCच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही साईटवर गेल्यावर तुम्हाला सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणून ऑप्शन येते. तिथे तुमचा प्रोजेक्ट भरायचा. जर त्या रिजनमध्ये जसं आता तुम्हाला अमरावतीमध्ये 3 MIDC, एक ओल्ड आहे, एक ऍडिशनल नांदगाव पेठ आहे आणि एक मोर्शी रोडनी आहे. तर तिथे ऑप्शन आहे की तुम्हाला कुठे जागा अवेलेबल आहे. पहिले म्हणजे तिथे अवेलेबिलिटी किती आहे आणि किती प्लॉट अवेलेबल आहे, त्यातला 4 म्हणजे किती किती स्क्वेअर फूटची आहे. जर तुम्हाला रूमची रिक्वायरमेंट 10,000 स्क्वेअर फीटची आहे तर आसपास म्हणजे 12 किंवा 11 किंवा 9 असं जर अवेलेबल असेल तिथे लिस्ट ऑफ प्लॉट अवेलेबल असते. तर त्यात ऑप्शन असते, तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा. ऑप्शन मध्ये बिडिंग होते, म्हणजे एका प्लॉटसाठी जर तू आणि अजून एक जण असेल तर त्यांची तुमची बिडिंग असते. त्यांनी एक्झाम्पल सांगतोय बिडिंगचं, तर त्यांची बेसिक किंमत 10,000 रुपये स्क्वेअर फीट आहे. जर हे बेसिक असेल तर तो समोरचा 11 म्हटलं तर तू जर 12 द्यायला तयार असेल तर ते प्लॉट तुला अवेलेबल होऊ शकतो. इझी प्रोसेस आहे, काहीच नाही, फक्त बेसिक डिटेल्स भरायचे आहे, प्रोजेक्ट डिटेल भरायचे आहे. जर जागा अवेलेबल असेल आणि त्या जागेवर जर दुसरा कोणी जर घ्यायला तयार असेल ती जागा तुला इझिली मिळू शकते MIDC मध्ये. फक्त अवेलेबिलिटी इम्पॉर्टंट आहे. ओके सर. सर आणि बँकेतून लोन मिळण्यासाठी 1 कोटी पर्यंत लोन पाहिजे. बँकेमध्ये अशा बऱ्याच स्कीम्स आहेत. सॉरी, अशा बऱ्याच स्कीम आहे. एक लिमिट आहे, म्हणजे जसं CGTMSE एक म्हणून एक बेसिक कोणत्याही बँकेमध्ये स्कीम आहे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची, जिथे 2 करोड पर्यंत तुम्हाला नॉन कोलॅटरल म्हणजे विदाऊट गॅरंटी, विदाऊट सगळं तुम्हाला लोन मिळू शकते. फक्त तुमच्या प्रोजेक्टमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे. सर PLI स्कीम बद्दल म्हणजे हे कशी असते? प्रोडक्ट लक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे ना, हे गव्हर्नमेंटनी हे मोठ्या ज्या कंपन्या आहे OEMs यांच्यासाठी दिलेले आहे. ते नॉर्मल जे नवीन स्टार्टअप आहे त्यासाठी नाही आहे. ओके सर. सर आपण जे लोन घेतो बँकेकडून ते व्याज असते का सर त्यावर काही? हो, प्रत्येक जेव्हा तुम्ही बँकेकडून कोणतेही लोन घेता ते बिनव्याजी मिळत नसते. प्रत्येक बँकेमध्ये जेवढे लोन असेल ते तुम्हाला व्याज असते. फक्त एक, जसं समजा तुम्ही एक लोन घेतलं 1 कोटीचं, तर बँक एक बलुनी पिरियड म्हणजे पहिला 1 वर्ष तुमच्याकडून फक्त इंटरेस्ट घेतो, प्रिन्सिपल घेत नाही. कारण 1 करोडचं जर तुम्ही लोन घेतलं तर 1 करोड हे प्रिन्सिपल असते आणि त्यांच्यावर जर 5 वर्षासाठी एक व्याज असते दर महिन्याला जे घेतात. तर पहिलं वर्ष ते तुमच्याकडून प्रिन्सिपल घेत नाही. म्हणजे जर समजा तुमचा जर 1 करोड घेतला, जर तुमचा जर एक त्याला आपण हप्ता म्हणतो, जो EMI जो असतो तो जर एक करोडचा 1 लाख असेल तर त्यातला एक प्रिन्सिपल एक भाग असतो आणि एक इंटरेस्ट एक जो भाग असतो. त्यातलं पहिलं वर्ष तुमचा फक्त इंटरेस्ट घेतात नॉमिनल. 1 वर्ष तुमच्याकडून प्रिन्सिपल घेत नाही, कारण तुमचा बिझनेस हा स्टार्टिंग लेवलला असतो. आणि 1 वर्षानंतर पण तुमचा बोथ EMI आणि प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही घेतात. Any more questions? सर आपला Yes, सर आपला बिझनेस समजा प्रोडक्ट रिलेटेड सोडून मीन्स एक सर्व्हिस रिलेटेड प्रोडक्ट आहे. Yes. त्याचा फिजिकल मीन्स काय म्हणतात त्याला, फिजिकल अवेलेबन्स कुठेच नाही, तर तरी त्याच्यासाठी शॉप ऍक्ट किंवा ज्या बाकीचे डॉक्युमेंट्स ते करायला लागतात. येस. जर तुला करंट अकाउंट जर बँकेत सर्व्हिस, तुला कोणता सर्व्हिस द्यायची असेल कोणाला तरी, तर तुला करंट अकाउंट काढणं मस्ट आहे. तर करंट अकाउंटसाठी शॉप ऍक्ट मॅन्डेटरी आहे. ओके सर, थँक्यू. सर फायनान्शियल असिस्टन्स जे आहे आपण लोन थ्रू तर घेऊ शकतो, पण सर अदर काही असे सोर्सेस आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला लोन प्लस मिळेल आणि सबसिडी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल?
पण माझं असं तुला म्हणजे जर सगळ्या स्टार्टअप्स म्हणजे बेसिक मी हे नाही म्हणत आहे, माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की लोन कोणत्या वेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट घेण्यापेक्षा गव्हर्नमेंटचे जे बँक्स आहे, पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट, तुम्ही बँकेकडून लोन घ्या. समोर जर काही प्रॉब्लेम आला तर बँक तुम्हाला तेवढी हेल्प करते. पण बाहेरचे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात स्टार्टिंगला, एका लेवल नंतर गेल्यावर तुम्हाला बाहेरचे पण फायनान्शियल घ्यावं लागतं. पण माझं सगळ्यांना एकच मत आहे की तुम्ही सध्या पहिले बँकेकडूनच असिस्टन्स घ्या. ते तुम्हाला हेल्प करतात 100%. ओके सर. Anyone want to ask questions? हॅलो सर. आणि होलसेलरशिप बद्दल काय व्ह्यू आहे सर तुमचा? म्हणजे त्यात आपण आणखी नवीन काय करू मी आता शकतो? तुला सांगतो, म्हणजे मला मॅडमला माहित आहे, मॅडम सांग का माहित नाही तर मी सांगून देतो. मी एक बिझनेस बॅकग्राऊंड मधूनच आहे. माझ्या इथे टोटल मी अमरावतीचा आहे. जर सगळ्यांनी पवन मेडिकल जर ऐकलं असणार तर तिथे माझे मोठे बंधू बसतात. मी जोपर्यंत अमरावतीत होतो तर मी पण मेडिकलमध्ये बसत होतो. माझे इथे टोटल 28 फार्मासिस्ट आहे. सध्या आम्ही सगळेजण रिटेलमध्ये आहे. आमची पण होलसेलमध्ये जायची इच्छा होती, पण ते समहाऊ सध्या झालं नाही. तो होलसेल पण काही चुकीचं नाही आहे, पण सध्या हळूहळू मार्केट ओपन होते. म्हणजे असं काही होलसेलमध्ये असं राहिलं नाही की बाबा ह्या कंपन्या यांच्याजवळच राहणार, असं काही. हळूहळू हे मार्केट ओपन होते. त्याच्यामुळे होलसेलमध्ये जाण्यापेक्षा रिटेलमध्येच काय नवीन इनोव्हेशन म्हणजे नवीन म्हणजे ट्रॅडिशनल बिझनेस न करता जसे नवीन नवीन ज्या चेन येत आहे मोठ्या मोठ्या त्या लोकांना कॉम्पिट करणं इम्पॉर्टंट आहे होलसेल लावण्यापेक्षा. ओके सर. Any further questions? सर हे फार्मास्युटिकल इंडस्ट्री MIDC मध्ये असणंच मॅन्डेटरी आहे का? बघ, अजून एक पॉइंट राहिला, सॉरी. मी एक MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, म्हणजे मी सध्या महाराष्ट्राबद्दल बोलतोय, एक MPCBचा कन्सेंट पाहिजे असते. जर तुमची फार्मा कंपनी असेल किंवा इंजिनिअरिंग मधले काही कंपनी, याला MPCBचं वेगवेगळे झोन आहे, म्हणजे ऑरेंज, ग्रीन, व्हाईट. तुम्हाला कन्सेंट घ्यावं लागतात पोल्युशन बोर्डाचे. तर तुम्ही जर फार्मास्युटिकल असेल तर मॅक्झिमम याचे चान्सेस आहे की तुम्हाला हे MIDC असणं किंवा नॉन रेसिडेन्शियल जागेत असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला रेसिडेन्शियल मध्ये ते MPCBचे परमिशन मिळत नाही. त्याच्यामुळे जर बेस्ट वे होत असेल तर तुम्ही MIDC, जर तुम्हाला डायरेक्ट MIDC कडून जागा मिळाली जरी नाही तर तुम्ही रेंटेड किंवा ज्यांचे MIDC मध्ये पण रेंटेड जागा मिळतात. असं नाही की तुम्हाला MIDC कडून डायरेक्ट जागा घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाची ज्याची MIDC जागा आहे तो तुम्हाला अशा बऱ्याच जागा आहे ज्या रेंटेड मिळतात. ओके. Any other questions? हॅलो हा. सर, एखादी कंपनी आपण जेव्हा फाउंड करतो तेव्हा समजा जर आपण 4-5 लोक असतील तर म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे जो अग्रीमेंट असतो तो अग्रीमेंट म्हणजे जर आता मी तेच सांगितलं तुला, एकापेक्षा दोघं जण असेल तर त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे पार्टनरशिप फर्म, एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड फर्म. पार्टनरशिप म्हणजे लिमिटेड लायबिलिटी बाय, म्हणजे तुम्हाला एक अग्रीमेंट बनते, त्यात तुमच्या सगळ्या 5 जणांच्या ज्या काही कंडिशन असतात की काय फायनान्शियली कोण बघणार, काय बघणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लिहून घेतल्या तर तुम्ही एक डीड करू शकता इंटरनल साठी. ओके सर. म्हणजे आलं ना आन्सर तुला? की नाही समजलं तर तू पुन्हा विचारू शकतो, मी तुला अजून सांगू शकतो एक्सप्लोर. समजलं. ओके ओके ओके. Any other question? सर, आपण अशी कंपनी खोलतो आणि त्याचं सर आपण IPO हे करतो आपल्या शेअर मध्ये, स्टॉक मध्ये, त्याची काय प्रोसेस असते सर? गुड क्वेश्चन. सध्या आम्ही पण भविष्यात, आता सध्या नाही पण बहुतेक IPO साठी मला पण एक्झॅक्ट नॉलेज नाही आहे, पण त्याची पण एक प्रोसेस आहे. तुम्हाला सेबीला वगैरे ज्या संस्था आहे त्याला तुम्हाला तुमच्या कंपनीचा रिपोर्ट, काहीतरी त्याला एक क्रायटेरिया आहे, 3 वर्ष का काहीतरी 5 वर्षाचा क्रायटेरिया आहे, जो तुम्हाला तुमच्या 5 वर्षाचा एक बॅकग्राऊंड पाहिजे आणि तिथे तुम्हाला सबमिट करावं लागते. ठीक आहे. Are girls there or not? Girls don't want to become entrepreneur? Women's Day is coming. Your representation is must at least. Girls, anyone of you?
सर काही कंपनीज असतात की त्या कंपनीच्या नावाच्या एंडला LLC असते किंवा काही कंपनीज असतात की त्यांच्या नावाच्या एंडला इंक असते INC. तर त्याचं मिनिंग काय होतं? जसं तुम्ही सांगितलं की लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. येस, LLP तर लिमिटेड लायबिलिटी बाय कंपनीज. म्हणजे जसं पार्टनरशिप मध्ये जे तुम्ही जे पार्टनर असतात त्याचे असतात ना, तर त्यांच्या कंपन्या मिळून एक त्यांनी एक फॉर्म केली असते. आणि आणखी ते कंपनीच्या शेवटी INC म्हणून असतं. तर INC चा अर्थ इन्कॉर्पोरेशन होतो की आणखी अधिक दुसरा कोणता? INC जसं बहुतेक गुगलच्या हे आहे ना, असे बरेच ऍप आहे. नाही, मी त्याबद्दल नाही, मला नाही माहित INC बद्दल. Okay, any more questions? One question from my side, Pranav sir. Suppose Yes. we want Ma'am, to. please don't pronounce her. So, protocol should be maintained. Yeah. So, if we want to establish herbal drug company, and Yeah. under that we just want to take, means we want to register that firm and all these things, but we don't want to directly go in a production. Before that, on a small scale, from whatever available sources, we are having that products, and we are approaching to our consumers or those who are willing to take that or giving us the order. So, is it okay? येस. फक्त एक की तुम्हाला जर हर्बल ड्रग असेल तर बहुतेक तुम्हाला FSSAI लागू शकते, फूड सिक्युरिटी. Yes, हा Ayush ते FSSAI or हा तर तुम्हाला FSSAI लागणार आणि तुम्ही बिंदास मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये ते विकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. No, my query is what means. Suppose I have a land, but I have not developed it as a manufacturing unit. So, will it be problem? So, it will be like that, manufactured by and marketed by. हा, तर ते तुम्ही मॅन्युफॅक्चर आणि मार्केट सेम असू शकते, Okay. आणि मॅन्युफॅक्चर आणि मार्केट वेगळं पण असू शकते. No, Aditya was confused that he want to work in the essential oil establishments, and we are not means. म्हणजे तुमचा मॅडम तुमचा अर्थ असा आहे की कोणतरी वेगळं मॅन्युफॅक्चरिंग करत आहे आणि आम्ही फक्त विकतोय. For 1 year, at least for 1 year. हो ना, बस बाकी काहीच नाही. तर तुम्ही त्याच्याजवळून घेणार आहे आणि तुम्ही विकणार आहे, एवढंच. No, but is the land requirement compulsory for us, or just नाही we नाही have that नाही shop at नाही नाही license or? नाही 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 तुम्ही मग ते तुम्ही ट्रेडर झाले. Yes, that is but the हा trader. नाही, येस, ट्रेडर असू शकते ना. ट्रेडर साठी पण शॉप ऍक्ट लागणार. Can't we register a company? मग तुम्ही कशाच्या भरोश्यावर विकणार? Means those who are marketing companies, they are actually traders? नाही, मार्केटिंग वेगळं आणि तुम्ही विकणं हा वेगळा भाग आहे. मार्केटिंग फक्त तुम्ही स्वतः विकत नाही, फक्त मार्केटिंग करता प्रोडक्टची, तुम्ही विकत नाही. Yes, got it. Got it. So I think that there are no further questions. Is there any question? येस सर. Okay. सर, आता एक कंपनी आहे, आपल्याला ते कंपनीचीच प्रोडक्ट बनवते, तेच आपल्याला बनवायचं आहे, त्यांची परमिशन घेऊन, तर आपण बनवू शकतो का तसं? एक मिनिट, तुला कॉपी करायचा आहे प्रोडक्ट? हो, आणि म्हणजे त्यांचं पार्टनरशिप मध्ये तसं स्वतः. नाही, माझं असं म्हणणं आहे की तू त्यांना माहित आहे का तू हे विकणार आहे? हो, त्यांची परमिशन घेऊनच तेच प्रोडक्ट बनवतो. त्यात काही म्हणजे असं काही वेगळं नाही ना. जर तुम्ही कॉपी करत असाल न सांग, म्हणजे तुम्ही त्यांना सांगत नसाल, तुम्हाला तो प्रॉडक्ट जो कोणता असेल, सर्व्हिस प्रॉडक्ट, त्याला थोडंसं चेंज करावं लागेल आणि मग मार्केटमध्ये विकायला. जर त्यांनी तो गोष्ट पेटेंट किंवा जर त्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं तर ते तुम्ही विकूच शकता. जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. परमिशन विथ परमिशन तो प्रश्न नाही. तुम्हाला फक्त त्यांच्याकडून एक NOC लागेल की आम्हाला तुम्ही विकण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही विकू शकता मार्केटमध्ये. ठीक आहे. I think that it's the authority type of letter. येस, ऑथॉरिटी. माझं तर असं म्हणणं आहे, जर इथे सगळेजण, म्हणजे माझ्या साईडने एक माझा पॉइंट आहे, जर यामधले किती जण काय त्यांचा विचार मला माहित नाही ज्यांना, पण गो फॉर इट, बिंदास जा. असं काहीच नाही आहे, मार्केट एकदम ओपन आहे, गव्हर्नमेंटच्या परमिशन इझिली मिळतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ग्रुपमध्ये जा, इंडिव्हिज्युअल मध्ये जा, काहीच कन्सर्न नाही राहिलेला आहे पहिल्यासारखा. आणि
माझं तर म्हणणं आहे की मॅक्झिमम बिझनेसच करा, कमीत कमी नोकऱ्या करा. कारण त्याशिवाय आपल्या इंडियातला पैसा किंवा हा पैसा आपला इथे राहणार नाही. जर बिझनेस केला तर आपला पैसा आपल्याच इंडियात हे रोटेट होणार, त्याचा फायदा इंडियालाच होणार. त्याच्यामुळे जस्ट गो फॉर इट. म्हणजे असं काहीच नाही आहे. स्टार्टिंगला स्ट्रगल आहे, 100% स्ट्रगल आहे. म्हणजे असं पण एका टाइमला येते की तुम्ही का बिझनेस केला, पण तोच एक पॉइंट आहे, त्याच्यावर जर तुम्ही तो पॉइंट पार केला तर तुम्ही 100% सक्सेस होता. आज मी जरी माझ्या 4 डायरेक्टर पैकी मी फक्त एक आहे की ज्याला बिझनेस बॅकग्राऊंड आहे, पण फार्मसी बॅकग्राऊंड होतं, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नव्हतं. तरी आमचं ग्रोथ आहे कंपनीला. कंपनी वाढत आहे, 5 वर्ष झालेले आहे आणि सक्सेसफुली आम्ही ते समोर नेतोय. आणि अजून एक, आपल्या महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल सगळे की पार्टनरशिप ग्रुपनी बिझनेस करणं याबद्दल एक न्यूनगंड आहे की काय होईल, तुटेल का, प्रॉब्लेम येईल का, असं काही नाही आहे. माझं तर म्हणणं आहे की पार्टनरशिप मध्येच बिझनेस स्टार्ट करा. सगळ्या गोष्टी अंडरस्टँड जर ठेवल्या, एकमेकाचा जर विश्वास असला तर बिझनेस हा ग्रो होतो. इंडिव्हिज्युअल पेक्षा एकापेक्षा अधिक जेवढ्या जास्त पॉवरने तुम्ही बिझनेस करा, तो बिझनेस 100% वाढणार. एक्सक्यूज मी सर. येस. आता आपण बघितलंय की लाईक क्लासमधून पण किंवा पूर्ण मीट मध्ये गर्ल्सनी काही बोलल्या नाहीत आहे. आय डोंट नो कोणाला आयडिया आहेत की नाही. आणि मी पण लाईक इनोव्हेटिव्ह काइंड किंवा एंटरप्रिनरशिपच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी थिंक नाही करत लाईक, बट वी शुड ना. तर आम्हाला देवरे मॅम पण नेहमी सजेस्ट करत राहतात की बना, थोडं इनोव्हेटिव्ह बना वगैरे. बट आमचं माइंड थोडं लॉजिकली मे बी असं म्हणतात की गर्ल्सचं थोडं वीक असतं किंवा काही नाही थिंक करत आम्ही त्या वेने. तर वी शुड ना, तर थ्रू विच पॉइंट किंवा कुठले वेज आहेत की आम्ही थिंक करायला पाहिजे किंवा आयडियाज आम्ही इनोव्हेट करायला पाहिजे. तर व्हॉट आर द मीन्स वेज? माझं मत आहे का इनोव्हेटिव्ह करणं हा एक भाग आहे, पण याचा अर्थ असा नाही की इनोव्हेटिव्ह ज्याला नवीन प्रोडक्ट असला का त्यांनीच बिझनेस करायला, याच्याशी माझं थोडंसं मी त्याच्याशी हरकत घेतो. तुम्ही बिझनेस करू शकता, असे बरेच सारखे पण बिझनेस आहे इंडियामध्ये. सध्याच्या घडीला एवढं पोटेन्शियल आहे की तुम्ही जे बिझनेस चालू आहे त्याच्या पॅरलल पण तुम्ही उभे करू शकता. असा प्रश्न नाही की इनोव्हेटिव्ह असला पाहिजे. हा, एकदा तुम्ही बिझनेस काढा त्याच्यात काय इनोव्हेशन करता येईल हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मेडिकल आहे ना, बरेच मेडिकल आहे मार्केटमध्ये, पण याचा अर्थ नाही की सगळे मेडिकल चालत आहे किंवा सगळे मेडिकल नाही चालत आहे. ज्या मेडिकलमध्ये काहीतरी नवीन गोष्टी आहे की तुम्ही तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना कसं सर्व्हिस देतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या मते जेवढं मला माहिती आहे, चुकत नसेल तर बाहेरच्या देशामध्ये मला वाटते डॉक्टर फक्त डायग्नोसिस करतोय आणि औषध हे मेडिकल वालाच देतोय. त्याच्यामुळे हे डॉक्टर एवढाच मेडिकल वाला इम्पॉर्टंट आहे. जर डॉक्टर नेक्स्ट टू गॉड असेल तर जो फार्मसिस्ट हा नेक्स्ट टू डॉक्टर असतो. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बिंदास, तुमच्या फील्डमध्ये पण खूप सारा ऑपॉर्च्युनिटी आहे. लेडीज असो जेंट्स असो असं काही नाही आहे, मुली पण बिझनेस करू शकतात, याच्यात कोणतंच दुमत आहे. आणि इनोव्हेटिव्ह ज्याला आलं बेस्ट आहे, नाही आलं तरी जस्ट गो फॉर इट. जे बिझनेसेस आहे मार्केटमध्ये, बाहेरच्या देशात काय आहे, आपल्या देशात काय नाही आहे, बाहेरच्या राज्यात स्टेटमध्ये काय आहे आपल्या याच्यात नाही आहे, ते तुम्ही इथे स्टार्ट करू शकता. येस सर, थँक्यू. ऍक्च्युली कसं होतं की आयडियाज आम्हाला पण येतात, बट त्याला एक वाव मिळणं किंवा त्याला एक असं काय म्हणतात त्याला वे मिळणं, एक ते एसेन्शियल असतं वाटतं कधी कधी. त्यामुळे बी फार्म किंवा डी फार्म किंवा जे काही फार्मसी केलं याचा अर्थ इंजिनिअरिंगचा बिझनेस करायचा नाही हे डोक्यातून काढून टाकायचं. बिझनेस कोणता पण करा, छोटा मोठा कसंही असो, जर त्याची रिलेट जर तुम्ही केलं तर बेस्टच आहे. नाही जरी केलं तरी याचं काही दुःख नाहीये. म्हणजे जसं आम्ही बीई केलं, म्हणजे जर तुम्ही लॉजिकली टेक्निकली जरी समाजात विचार केला का एका मुलाने बीई केलं एमई केलं तर त्यांनी लेक्चरशिप करावं, असा सध्याचा ट्रेंड आहे. मग मला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला, जर तुम्हाला बिझनेस करायचं तुम्ही एमबीए का नाही केलं, असं काही नाही. मला जर एमई करायचं झालो एमई आणि आता मला बिझनेस करायचा तर केला, तो सक्सेस झाला. म्हणून ट्रॅडिशनली विचार करणं जर आपल्या सगळ्यांनी बंद जर केलं आपण, तर 100% बिझनेसमध्ये सक्सेस आहेच. हो सर. ऍक्च्युली कसं आहे, आता मी घरी पण लाईक आम्ही बोलतो की आम्हाला फ्युचर अपॉर्च्युनिटीज आम्ही पॅरेंट्सला सांगत आहे. आपण एक पॉईंट मानतो की अरे आम्ही बी फार्म करत आहे तर मार्केटिंग अँड बिझनेस पण एक आमचं एक आपल्याला आहे आस्पेक्ट की आपण करू शकतोय.
तर सरळ म्हणतात घरचे, अरे आपलं बॅकग्राऊंड बिझनेस नाही आहे, यू शुड गो फॉर जॉब, यू शुड गो फॉर गव्हर्नमेंट जॉब, यू शुड ट्राय फॉर लेक्चरशिप. तुमची लिमिट तिथेच संपली असं असतं पॅरेंट्सचं. पॅरेंट्सचं नाही, बट अदर फॅमिली मेंबर्स. माय पॅरेंट्स आर बेटर, बट ओके. स्टील त्यामुळे ते माझं एक तर असं आपल्याला म्हणणं आहे, असं आम्हाला येतं. माझं तसं म्हणणं आहे हा. की तुम्ही खूप लकी आहे की तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन मिळालेली आहे, जेवढं मी बघितलेलं आहे. आता जर समोरचं भविष्य बघितलं तर फार्मसीला भरपूर स्कोप आहे. फक्त तुम्ही वेगवेगळे आयडिया, माझं तर म्हणणं आहे की बाहेर मला जास्त माहित नाही, पण देशाच्या बाहेर पण खूप सारा शारदा मॅडम तुम्हाला सांगू शकते बाहेर काय ऑपॉर्च्युनिटीज आहे फार्मसीवाल्यांना. परत फार्मसी जो 5 वर्ष 10 वर्षा पहिलेच जे व्ह्यू होता, मी चुकत नसेल तर, फार्मसी करणं ज्याला नाही जमलं तो फार्मसी करत होता, ज्याला कमी पर्सेंटेज होते तो फार्मसी करत होता. राईट मॅडम? आता तसं नाहीये. फार्मसीचे ऍडमिशन भेटायला पण तेवढेच ताण पडतो आहे. त्याच्यामुळे हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये, हे आपण ग्रॅब करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हॅलो सर. येस ऍक्च्युली. Hello sir. How product approval process takes place in market, sir? प्रोडक्ट अप्रुव्हल तुला गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन मध्ये पाहिजे की प्रायव्हेट कंपन्यांमधलं पाहिजे? In both, sir. In government or private. तुझा प्रोडक्टवर सगळं डिपेंडेंट आहे. जर तू प्रोडक्ट टाकला तर सध्याच्या याला, म्हणजे मी पहिल्या आधीचं नाही सांगत, आता तुझा जर एक्स प्रोडक्ट आहे, जर तू ते ऑनलाईन मध्ये पण टाकलं का एक्स प्रोडक्ट साठी काय काय परमिशन्स पाहिजे, तर हे तुला गव्हर्नमेंटच्या परमिशन आहे. की जसं आपण एक्झाम्पल सांगतो मी तुला, एक बिस्लरीचा जो कोणी प्लांट टाकतो पाण्याचा, त्याला आता BIS चं अप्रुव्हल कंपल्सरी आहे. तर BIS अप्रुव्हल साठी मॅक्झिमम 99% तुमच्या ज्या हे आहे परमिशन हे ऑनलाईनच आहे. जसं प्रोडक्ट अप्रुव्हलचं पण तेच आहे. कोणत्याही प्रोडक्ट साठी आता तुम्हाला ऑफलाईन खूप कमी जावं लागते. त्यामध्ये ह्याच्या 2 वर्षाच्या कोविड नंतर तुम्हाला कुठेच ऑलमोस्ट ऑफलाईन जायचं गरजच नाही पडत. Okay, sir. Okay. I think येस, पूर्वा काहीतरी बोलत, पूर्वा मॅम काहीतरी बोलत होते. हो सर, ऍक्च्युली मी म्हणत होते की आम्हाला तर ऍक्च्युली ऍज अ लेडी इन्स्पिरेशन म्हणून देवरे मॅम कॉलेजमध्ये फार इन्स्पायर करत राहतात. लाईक ऑब्विसली शी इज. अँड आम्ही भरपूर लाईक आजच आम्ही डिस्कस करत होतो की देवरे मॅम मुळे ऍटलीस्ट आम्हाला मीन्स कॉलेज थ्रू किंवा अदर लोकांसोबत आम्हाला तुमच्यासारख्या एंटरप्रिनर सोबत पण डिस्कस करायला मिळतं टॉपिक्स. त्यामुळे आम्ही लकी आहेत की त्या आहेत. सो आम्ही भरपूर ट्राय करतो की लाईक मॅमचं जसं बिझी शेड्यूल आहे तरी पण त्या आमच्यासाठी वेळ काढतात. सो वी वर जस्ट ट्राईंग टू थिंक अबाउट हर अँड स्टार्ट समथिंग इनोव्हेटिव्ह. लाईक आम्ही पण काहीतरी करायला पाहिजे असं इच्छा होते आम्हाला, बट थोडं डिफिकल्ट जातं त्यावेळी थिंक करायला. दॅट शी इज सो इनोव्हेटिव्ह इन एव्हरी आस्पेक्ट. रोज आम्हाला एक वेगळी आयडिया सांगतात, तुम्ही हे करू शकता, हा बिझनेस करू शकता, ग्रुपमध्ये करा, कसंही करा, डिफरंट. सो येस, व्हेरी बिग इन्स्पिरेशन शी इज. आजच आम्ही सगळे असंच डिस्कस करत होतो, जे पण बोलतो क्लासमेट्स वगैरे. त्यामुळे थँक्यू मॅम. वी विल ट्राय अवर बेस्ट. तुम्ही म्हणाला कोणी बोलत नाही आहे म्हणून वी विल ट्राय. तेच सांगायचं होतं. सर, तुम्ही आता जसं ट्रेडिंगच्या बिझनेस बद्दल सांगितलं की समजा म्हणजे जे डिजिटल मार्केटिंग मध्ये ड्रॉप शिपिंग या नॉलेज त्या ट्रेडिंग रिलेटेडच आहेत. मीन्स AliExpress वरून घेऊन आपण Amazon सेलर किंवा बाकीच्या साईट्सवर ते विकतो. त्यासाठी मीन्स शॉप ऍक्ट काढणं कंपल्सरी. मीन्स आपण शॉप ऍक्ट नेमकं आपल्या कन्व्हिनियन्स साठी काढतो की ऍज अ रूल म्हणून काढत असतो? मलेश, राईट ना? हा. येस सर. तुला कोणतीही बिझनेस करायसाठी तू सेव्हिंग अकाउंटवर बिझनेस नाही करू शकत. तुला करंट अकाउंट काढावं लागतं. तर करंट अकाउंट साठी मॅन्डेटरी डॉक्युमेंटच शॉप ऍक्ट आहे. आणि शॉप ऍक्ट काढणं खूप काहीही कॉम्प्लिकेटेड नाही. कोणत्याच ऑफिसमध्ये जाणं, कोणत्याच साहेबाला भेटायचं, तू ऑनलाईन पण शॉप ऍक्ट काढू शकतो. शॉप ऍक्ट तुला कोणत्या आधार कार्ड जिथे आजकाल अपडेशन आहे तिथे पण शॉप ऍक्ट तुला जागोजागी शॉप ऍक्ट काढून मिळू शकते. येस सर. सर, नॅशनल लेवलला माल म्हणजे समजा जे प्रोडक्ट आहे ते विकण्यासाठी ISO सर्टिफिकेशन वगैरे लागते का? येस, बरं झालं, गुड क्वेश्चन. ISO एक असं स्टँडर्ड आहे की त्याच्यानुसार लोकांना असं वाटतं की तुम्ही त्या स्टँडर्डने तुमची कंपनी चालू शकते. ISO मध्ये तुम्हाला एक पैसे देऊन सर्टिफिकेट पण भेटू शकते आणि तुम्ही प्रॉपर ISO तुमची कंपनी करून पण सर्टिफिकेट मिळवू शकता.
दोन्हीही मार्केटमध्ये आहे. जसं आम्ही जेव्हा ऑटोमोबाईल मोठ्या OEM ला सप्लाय करतो तर आम्हाला ISOच्या वरचे काही स्टँडर्डची रिक्वायरमेंट असते, तर आम्हाला असं फक्त सर्टिफिकेशन मिळवून फायदा नाहीये. आम्हाला ती कंपनी आमची तशी ठेवावं लागते, त्याच्यानंतर आम्हाला सर्टिफिकेशन मिळते. हो, बेस्ट. जर तुमची कंपनी जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुम्ही ISO हे करायलाच पाहिजे. खूप काही क्रिटिकल प्रोसेस नाही, त्याचे पण कन्सल्टंट येतात, ते तुम्हाला ISO तुमचा मिळवून पण देते, तुमची कंपनी ते तशी सेटअप पण करून देते. थँक्यू सर. हॅलो सर. येस. मला जर का माझे प्रोडक्ट इंटरनॅशनल विकायचे आहे, हा. समजा कोणती मी मेडिसिन मॅन्युफॅक्चर केली ते मला इंटरनॅशनल विकायचे आहे, तर त्याचे काय टर्म्स अँड कंडिशन असतात? हे पहा, बघ, एक तर बेसिक तर एक, जर तुम्हाला इंडियातून काही पण इंडियाच्या बाहेर विकायचं, तुम्हाला एक एक्सपोर्ट लायसन, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असणं गरजेचं आहे. एकदम इझिली अवेलेबल आहे, तुला कुठेही जायचं काम नाही. तू ऑनलाईन इम्पोर्ट एक्सपोर्ट जरी टाकलं ते तुम्हाला अप्रुव्हल देतात. पण याच्यानंतर कोणत्या कंपनीला विकायचं आहे, काय विकायचं आहे, त्याबद्दल मला तेवढं डिटेल माहित नाहीये. फार्मसी बद्दल बोलतोय मी, फक्त मेडिसिन बद्दल. हा, आणि अजून एक मला सगळ्यांना सांगायचं, कोणाला काही पण एक्सपोर्ट करायचं तर इंडियामध्ये खूप सारे, म्हणजे तुम्ही काही पण टाकलं तुम्हाला भरपूर सारे डील एजंट मिळतात, कन्सल्टंट म्हणू शकतात, की ते तुम्हाला सेफली तुमचा प्रोडक्ट बाहेर विकून देऊ शकतात. त्यांचे छोटे मोठे पर्सेंटेज ठेवतात आणि ते तुम्हाला इझिली ऍक्सेसिबल, अवेलेबल आणि तुम्हाला विकून देऊ शकतात. तुम्हाला कुठेही बाहेरच्या देशात स्वतः जायचं काम नाही. Okay, I think that here we should stop it. It was really a nice session, Pranav sir. Means it is not exaggeration exactly, because it is, for me it is, all students, I want to share that for me it is very emotional moment, because I have seen Pranav as a growing son, as a growing brother, as a growing family member, and now I'm very happy that he is a very fast growing entrepreneur with such a wise or wisdom, and this is really means very happy and emotional moment for me, Pranav. And I used to tell everyone, but today I means they actually we meet routinely, but that time we have the personal discussions or routine discussions, and today's discussion is like means I have learned. We are all always learner, and today I have learned many things from you. The types of company registration, funding from banks, then genuine approach in representation, then your coverage with the listed language, thorough knowledge, national pride related your information that yes, we have to rotate our money in our country or other countries, and that is really important. Even you have given a takeaway message to the all students that go for it. Yes, this is the real confusion. Even I was not aware about the many things that you have so in a simple language explained to the all students. This question answer session is actually showcase of that how they connected to you, means they connected more to you. Whatever their questions means all get satisfied, and I am really happy that you said yes, you means given your valuable time to guide these all students. Actually, India has announced that 2010 to 20 is the decade of innovations, and from I think that during that period you become an entrepreneur, and this is really a motivation. You are my motivation also from today. Means you are always, your family is always an inspiration and motivation for me, but still from today it is there. And yes, means nowadays we know that translating the scientific knowledge into the product process or certain type of the innovative ideas, it is important. And you rightly said that innovation means not just the very new product which is not available in market. It can be a sometime means just a what we can call it as a better product, modified product, okay, with some better type of the packings, better type of the utility, better type of the transport. It can be anything in that better approach. And from means from 2012 I was given attention to the intellectual property right awareness among the students, and from 2016 I am giving attention for the entrepreneurship aspirations of the students, and from 2020 I am working hardly for that. Why this is so? Because many of the students from our college are interested in that, and they have the queries which are satisfied today. I think that
this is the best session. Means Thank you. Pranav, you might think that it is exaggeration, but really it is not exaggeration. It is really. मॅम मी काही बोलू शकतो? Yes, of course. येस, सगळे स्टुडंट्स ऐकतच आहेत. तर शारदा मॅडम, जे मी पूर्ण माझ्या एज्युकेशन मी BE केलं, ME केलं तेव्हा, पण एक जेन्युइन माणूस कसा असतो एखादा, तो शारदा मॅडम कडे बघून माहित पडते की एक जेन्युइन टीचर, जेन्युइन लेक्चरर, जेन्युइन टेक केअर कोण कसं असू शकते, त्या मॅडम असू शकतात, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही सगळे खूप लकी आहे. मी खरंच सांगतोय, मी तर बघतो त्या मॅडमला जास्त वेळ. आम्ही आता मी पुण्यात आल्यापासून जास्त भेट नाही होत आमची, पण मॅडम इज अ जेन्युइन पर्सन. सो थँक्यू मॅडम, हा मला चान्स दिल्याबद्दल. आणि काही जरी क्वेरी असली तर मॅडम माझा नंबर सगळ्यांना द्या, बिंदास द्या. आणि माझं तर हे सगळ्यांना एक लास्ट बट नॉट लिस्ट, की हाच एक टाइम आहे जो इंडिया सध्या एक फेज मध्ये आहे बनण्याच्या. हा एक टाइम आहे. सगळेजण या मेक इन इंडिया, मेड इन इंडियाच्या याच्यात तुम्ही स्वतः सगळ्यांना झोकून द्या. सध्या सगळ्या जे काही चान्सेस आहे ते सध्याच आहे, त्याच्यानंतर भविष्यात मिळेल नाही मिळेल, सध्या आहे तर करून घ्या सगळ्यांनी बिझनेस. Thank you very Yes, sir. much, Pranav Thank sir. you. Thank you all Thank you. students. Yes.